नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाची गोष्ट आहे. एका दिवाळी अंकाला मुलाखत घेण्यासाठी माझी काही तरुण 2 पत्रकार आले होते. त्यांच्याशी बोलत होतो आणि मग मुलाखत वगैरे संपल्यावर आमची एक वेगळी चर्चा झाली की 26 पक्ष एकत्र आल्यामुळे NDA किंवा भाजप प्रणित आघाडी आणि भाजप किंवा मोदी यांना किती दणका बसू शकतो. आणि बोलता बोलता विषय वाढत गेला आणि त्याने मान्य केलं की बरोबर आहे, तुम्ही म्हणता मोदींचं नुकसान बिलकुल होणार नाही आहे, NDAचं नाही होणार आहे. पण त्यातून काय असतं, मी अनेकांशी गप्पा मारतो, त्यातून मला वेगवेगळ्या घटना बातम्या यांचा एक वेगळा पैलू समोर येतो. आणि त्या तरुण मित्रांनी मला एक चांगला प्रश्न विचारला. त्यातून हा विषय माझ्या डोक्यात आला की मोदींना इंडी आघाडी 26 पक्षांची आघाडी का हरवू शकत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मोदी त्यांना हरवणार नाही आहेत. इंडी आघाडी जी आहे 26 पक्षांची, त्यांना मोदींनी हरवण्याची गरजच नाही आहे. कारण त्यांना हरवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते किंवा सर्व नेते राहुल गांधी यांनी आपल्या डोक्यावर घेतलेली आहे. भाजप जितका मोदींची लोकप्रियता, मोदींचा करिश्मा आणि अमित शहांचं संघटन याच्यावर विसंबून नाही, त्यापेक्षा अधिक राहुल गांधी यांनी आपल्या विरोधातल्या आघाडीचं नेतृत्व करावं यावर अवलंबून आहे. कारण राहुल गांधी विरोधी आघाडीत राहून जितकं त्या आघाडीचं नुकसान करू शकतील तितकं नुकसान त्या विरोधी पक्षांवर थेट मोदींनी हल्ला चढवला, भाजपने हल्ला चढवला तरी विरोधी पक्षांचं जेवढं नुकसान होणार नाही तेवढं नुकसान राहुल गांधी करून देऊ शकतात. आता गंमत बघा, मध्यंतरी तो द्रमुकचा मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे उदयनिधी, त्याने जो सनातन धर्माच्या विरुद्ध उगाच बकवास केली, त्याचा फायदा इंडिया आघाडीला मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. म्हणजे कदाचित त्याचा फायदा तमिळनाडूपुरता DMKला मिळू शकेल, पण उर्वरित देशामध्ये जर करोडो लोक सनातन धर्माचं अनुकरण करत असतील, त्यावर श्रद्धा ठेवत असतील, तर त्यांच्या भावना दुखावल्यानंतर त्याचा लाभ काँग्रेस किंवा या 26 पक्षांना कसा मिळणार. कारण त्यांचा मतदारसुद्धा मोठ्या संख्येने हिंदूच आहे, सनातन धर्माचं अनुकरण करणार आहे. पण तरीही स्टॅलिन पुत्र उदयनिधी याचे कान उपटण्यापेक्षा राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या लोकांनी सनातन धर्मावरच टीका टिप्पणी करण्याचा जो उद्योग केला, त्याचा फटका कोणाला बसणार आहे. श्रद्धाळू हिंदूंच्या भावना दुखवून त्यांचीच मतं तुम्ही सेक्युलरिझम म्हणून मागू शकत नाही. आणि म्हणून इथे गंमत लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधी हेच जर विरोधी आघाडीचं नेतृत्व करत असतील तर त्याचा फायदा हा आपोआपच परिणाम म्हणून बाय डिफॉल्ट भाजपला मिळत असतो. मग अशा वेळेला विरोधी आघाडीचं अधिक नुकसान होणार नाही, यासाठी राहुल गांधींना संयम राखायला भाग पाडणं हे फार मोठं काम आहे. एक तर काँग्रेस पक्षामध्येच जे कोणी कपिल सिब्बल असतील, तुमचे गुलाम नबी आझाद किंवा इतर जे अनेक नेते होते, ते एक एक करून काँग्रेस पक्ष सोडून गेलेले आहेत. राहुल गांधींच्या असल्या खुळचट पोरकट ज्या भूमिका असतात किंवा बोलणं असतं त्याला लगाम लावण्याचा प्रयत्न करणारे बहुतांश लोक आता काँग्रेस सोडून गेलेले आहेत आणि उरलेले आहेत ते सगळे होयबा आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या एखाद्या पोरकट खेळीमुळे, चालूमुळे जर काँग्रेसचं नुकसान होईल तर ते रोखणारा कोणी नेता उरलेला नाही. पण आता हा विषय राहुल गांधींचं नेतृत्व किंवा राहुल गांधींची बडबड हा फक्त काँग्रेसपुरता विषय राहिलेला नाही, तर हळूहळू करत
जी काय नितीश कुमारांच्या पुढाकाराने इंडी आघाडी तयार झाली, त्या आघाडीचंही नेतृत्व हे राहुल गांधींकडे आलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर बातम्या कशा येतात की तिकडे कुठे कारगिलच्या स्थानिक काउन्सिल नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यामध्ये नॅशनल काय ते फारुख अब्दुल्लांचा पक्ष आहे त्याचा विजय झाला, पण सांगताना बातम्यात काय आलं, इंडिया आघाडीचा विजय झाला. म्हणजे काँग्रेस आणि फारुख अब्दुल्लांची काय पक्ष आहे तर त्यांनी मिळून ती निवडणूक लढवली आणि इंडिया आघाडीचा विजय झाला. किंवा आपल्याकडे मराठीतल्या बातम्या तुम्ही बघितल्यात तर नांदेडमध्ये कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली, त्यामध्ये इंडिया आघाडीचा विजय झाला. म्हणजे काँग्रेसचा झाला, राष्ट्रवादीचा झाला किंवा शिवसेना उबाठाचा झाला तरी सांगतात काय, इंडिया आघाडीचा विजय झाला. आणि त्या इंडिया आघाडीचं नेतृत्व हे राहुल गांधींकडे आहे. आणि त्यामुळे राहुल गांधी जे जे बोलतील, जसं काही वागतील, त्याचे सुपरिणाम किंवा दुष्परिणाम हे आपोआपच 26 पक्षांच्या इंडी आघाडीला भोगावे लागणार आहेत. त्यातून त्यांची सुटका नाही आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसे त्याचे सगळे परिणाम, फायदे किंवा तोटे एकट्या राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाला नाहीत आणि सगळ्या 26 पक्षांना भोगावे लागणार आहेत, तसंच दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी जे काय वागतील, बोलतील, करतील त्याचे परिणाम भाजप प्रणित NDA आघाडीत असलेल्या सगळ्या पक्षांना भोगावे लागतील. कारण त्यांचा नेता कोण आहे, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या नावावर आणि चेहऱ्यावर जेव्हा NDA निवडणूक लढवत असते तेव्हा मोदींच्या प्रत्येक वागण्या बोलण्याची किंमत NDAमध्ये सामील झालेल्या प्रत्येक पक्षाला मोजावी लागणार. आता इथे सुद्धा ममता बॅनर्जी असेल, स्टॅलिन असेल किंवा उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, लालू प्रसाद असतील, नितीश कुमार असतील, हे सगळे तुल्यबळ नेते आहेत. पण त्यांनी जे काही वक्तव्य केलं तर ते वक्तव्य करताना याचं भान ठेवलं पाहिजे की हे आपल्या बिहारपुरतं बरोबर आहे, हे आपल्या बंगालपुरतं बरोबर आहे, हे आपल्या तामिळनाडूपुरतं बरोबर आहे. पण आपले जे मित्रपक्ष महाराष्ट्रात बसलेत किंवा मध्य प्रदेशात, आणखीन कुठे दिल्लीत बसलेत, त्यांना अशा वक्तव्यामुळे मतदानाची टक्केवारी तोटा होऊ शकतो. तर तिथे संयम बाळगला पाहिजे. आणि तमिळनाडूमध्ये बोललेल्याचा परिणाम हा हरियाणात मोजायची पाळी येता कामा नये. बंगालमध्ये जे काय बोलाल त्याची किंमत ही महाराष्ट्रात मोजायची पाळी येता कामा नये. एवढं भान राखणं म्हणजे संयम राखणं ही इंडिया आघाडीतल्या प्रत्येक नेत्याची जबाबदारी आहे. पण हे सगळे नेते हे आपापल्या राज्यापुरते बहुतांश मर्यादित आहेत. राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष हा देशाच्या कमीत कमी 12-15 राज्यामध्ये एक महत्त्वाचा पक्ष आहे आणि इंडिया आघाडीसाठी तर तो सगळ्यात प्रमुख पक्ष आहे आणि म्हणून 10-12 राज्यातला मोठा पक्ष. म्हणून या 26 पक्षांच्या इंडिया आघाडीचं नेतृत्व आपोआपच राहुल गांधींकडे आलेलं आहे. साहजिकच गोष्ट अशी होते की राहुल गांधी जे कृती करतील आणि वागतील त्याची किंमत ही उरलेल्या पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मोजावीच लागणार आहे. आणि म्हणून राहुल गांधींना संयम बाळगायला भाग पाडणं ही उरलेल्या 25-26 पक्षांची जबाबदारी आहे. कारण तुम्हाला माहिती आहे 2019च्या निवडणुकीत चौकीदार चोर है, राफेल भ्रष्टाचार वगैरे वगैरे जी काय बकवास राहुल गांधींनी केली त्याची किंमत त्यांच्या पक्षाला मोजावी लागलीच, पण त्यांच्याबरोबर असलेल्या इतर अनेक पक्षांना मोजावी लागली. इतर अनेक पक्षांना जे कोणी त्यांच्याबरोबर होते. उदाहरणार्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डावी आघाडी हे बंगालमधून सफाचाट झाले. बंगालमध्ये आज डाव्या आघाडीचा एकही लोकसभेचा सदस्य उरलेला नाही. ज्यांच्या 46 आमदारांच्या बळावर 2004मध्ये सोनिया गांधी त्यांच्या पाठिंब्यावर केंद्रात सरकार बनवू शकल्या, त्या
डाव्या आघाडीकडे आज बंगालमध्ये मोजायला एक टाळकं उरलेलं नाही लोकसभेमध्ये. याचं कारण अर्थातच राहुल गांधींच्या मागे फरफटत जाणं होतं. जे काय बेताल राहुल गांधी बोलतात आणि त्यांच्या डोक्यात आलं की ते बोलून टाकतात. त्यांना कोणी हरभऱ्याच्या झाडावर चढलं की ते बोलून टाकतात. आता उदाहरणार्थ राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात प्रचाराला येतील तेव्हा कोण ना कोण कळ काढेल आणि त्यांना सावरकरांबद्दल बोलायला लावेल. आणि एकदा सावरकरांच्या बदनामीच्या गोष्टी राहुल गांधी बोलले की त्याचं उत्तर उबाठा शिवसेनेला द्यावं लागेल आणि हाल उबाठा शिवसेनेचे होतील. आणि म्हणून लोकसभा निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये मोदींना हरवायचं असेल तर ते प्रत्यक्ष निवडणुका येतील त्या काळातली गोष्ट आहे. त्याला अजून 4-5 महिने तरी आहेत निवडणुकीची प्रक्रिया आणि प्रोसेस सुरू व्हायला. पण त्याच्या आधी एक गोष्ट आणखीन महत्त्वाची आहे, ती म्हणजे राहुल गांधींना आवरणं. राहुल गांधींच्या मोकाट सुटलेल्या तोंडाला पट्टी लावणं, त्यांचं तोंड बंद करणं, की जेणेकरून प्रतिदिन अधिकाधिक मतं इंडी आघाडीपासून दुरावतील असं जे काय राहुल गांधी बोलतात. आता उदाहरणार्थ जे काय हमास आणि युद्ध चालू आहे, हमास विरुद्ध इस्रायल वगैरे वगैरे, भारतातला बहुसंख्य हिंदू वर्ग हा स्पष्टपणे मैदानात येऊन बोलणार नाही, पण अशा संघर्षामध्ये तो ठामपणे इस्रायलच्या बाजूने उभा राहतो हे आपल्याला माहिती आहे. कारण जे पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यातलं भांडण आहे तसंच आपलं पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचा काश्मीर यांच्यातलं भांडण आहे. पाकव्याप्त काश्मीरातून भारतावर अतिरेकी हल्ले होत असतात, तसंच गाझापट्टी पॅलेस्टाईन तिथून इस्रायलवर हल्ले होत असतात आणि निरपराधांचे बळी जात असतात. त्यामुळे इस्रायल आणि भारत हे दोन्हीही दहशतवादाचे सारखेच बळी आहेत. म्हणूनच भारतातल्या बहुसंख्य लोकांना हे इस्रायलविषयीची जी आस्था आहे, तुम्हाला आठवत असेल 2008मध्ये 26/11चा जो समुद्रमार्गे पाकिस्तानी जिहादींनी हल्ला चढवला होता, त्यामध्ये कुलाब्यामध्ये जे इस्रायली लोकांचं एक वसतिगृह आहे, छबड हाऊस ज्याला म्हणतात, त्याच्यावर हल्ला चढवला होता आणि तिथला ज्यूंचा धर्मगुरू आणि त्याची पत्नी यांना गोळ्या घालून चाळणी करून ठार मारलं होतं. आणि जो हल्ला मुंबईत इतर भारतीय आणि मराठी आणि हिंदूंवर झाला, तसाच हल्ला जर इस्रायलवर आज होत असेल तर भारतीयांची सहानुभूती आपोआपच इस्रायलच्या बाजूने जाते, पॅलेस्टाईनच्या बाजूने जात नाही. मग इंदिरा गांधींनी यासीर अराफातना राखी वगैरे बांधली असले खुळचट युक्तिवाद करण्यात काहीच अर्थ नसतो, काही अर्थ नसतो. मुद्दा असा आहे की अशा हमासच्या अतिरेकी हल्ल्याचं पहिल्यांदा निषेध करून राहुल गांधी जेव्हा नंतर समर्थन करतात तेव्हा त्यांच्याबरोबर गेलेल्या 26 वेगवेगळ्या पक्षांना आगामी निवडणुकीत आपापल्या राज्यात त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि उत्तर देता आलं नाही तर त्यांची मतं घटतील. अर्थात ते सांगू शकतात आम्ही राहुल गांधींची सहमत नाही आहोत, जसं उद्धव ठाकरे म्हणतात की सावरकरांविषयी राहुल गांधी काही वेडंवाकडं बोलले तर आम्ही त्यांच्याशी सहमत नाही आहोत. हे तुम्ही म्हटलं तरी राहुल गांधी ते बोलत राहतात आणि सावरकरांचा महाराष्ट्रात येऊन सुद्धा अपमान करत राहतात. त्याने दुखावले जाणारे जे हिंदू आहेत ते उद्धव ठाकरे यांना कुठल्या तोंडाने मत देणार आहेत? तीच गोष्ट राष्ट्रीय पातळीवर आपण गेलं तर आता जे हमास इस्रायल युद्ध आहे त्याच्या बाबतीत राहुल गांधी आणि काँग्रेसनी घेतलेली जी भूमिका आहे त्या बाबतीत होणार आहे. जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा भाजप, मोदी आणि NDAचे लोक हट्टाने हा विषय काढणार की ज्या इस्रायलमुळे
पाकिस्तानातल्या किंवा भारतावर हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करणारी अस्त्र, क्षेपणास्त्र आणि दारुगोळा भारताला मिळत असतो. आपल्या सुरक्षेला इस्रायल मदत करत असतो. त्याच्या विरुद्ध असलेल्यांना मतं देणार की आपल्यावर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानची ज्या हमासची सलगी आहे त्या हमासला मतं देणार का तुम्ही? हा प्रश्न जेव्हा भाजपकडून विचारला जाईल निवडणूक प्रचारामध्ये, तो फक्त एकट्या काँग्रेसला विचारला जाणार नाही. तो काँग्रेसचा जो मित्र पक्ष त्या राज्यामध्ये भाजप विरोधात निवडणुका लढवणार आहेत तिथे त्या पक्षाला तुम्ही पाकिस्तान हमासचे समर्थक आहात की भारत आणि इस्रायलचे समर्थक आहात, हा प्रश्न विचारला जाईल. आणि त्याचं उत्तर आणि देताना, सारवासारवी करताना इंडी आघाडीच्या पक्षांचं अधिकाधिक वस्त्रहरण होणार आहे. आणि म्हणून असे प्रसंग इंडी आघाडीच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट मोदींच्या विरोधात काय म्हणतात ती मोर्चे बांधणी करण्यापेक्षा राहुल गांधींच्या निरर्थक बडबडीला लगाम लावण्याची मोर्चे बांधणी करणं आवश्यक आहे. मोदींपर्यंत पोचण्याआधीच सेल्फ गोल करणाऱ्या राहुल गांधींना गप्प बसवणं, पराभूत करणं, इंडी आघाडीमध्ये राहुल गांधींना पराभूत करणं, याला फार मोठं महत्त्व आहे. इंडी आघाडीमध्ये सगळ्या पक्षांच्या नेत्यांची जी कोर कमिटी आहे, कोऑर्डिनेशन कमिटी आहे, त्यामध्ये एखादी भूमिका ठरल्याशिवाय राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाने यानंतर निवडणुका संपेपर्यंत कुठलीही थेट भूमिका घेता कामा नये असं बंधन राहुल गांधींना या सगळ्या 26 पक्षांना घालावं लागेल. आणि नाही घातलं तर राहुल गांधी जे करायचं ते करतील, बोलायचं ते बोलतील आणि त्यामागे या 26 पक्षांना फरफटत जावं लागेल. आणि फरफटत जाणं याचा अर्थ त्याची मतदानातून किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून मोदींना नंतर हरवता येईल, प्रत्यक्ष निवडणूक लागल्यावर लोकसभेची मोदींना हरवता येईल. पण त्याच्या आधी मोदींना हरवण्यासाठी इंडी आघाडीची जी तयारी आहे ती अधिक भरभक्कम आणि सज्ज होण्यासाठी राहुल गांधींना इंडी आघाडीमध्ये हरवावं लागेल. आणि हरवणं म्हणजे काय तर इंडी आघाडीमध्ये राहुल गांधी हे वाटेल ती मनमानी करू शकत नाहीत. आपल्या मनात आलं आणि मी बोललो, इतरांना विचारलं नाही, पटलं नाही, मला परवा नाही, असं राहुल गांधींनी वागता कामा नये, बोलता कामा नये. आघाडीची ठरलेली भूमिका सगळीकडे गेली पाहिजे. त्यामुळे जे परस्पर या 2-3 बैठकांनंतर राहुल गांधींनी इंडी आघाडीचं नेतृत्व आपल्या हाती परस्पर घेतलं आहे, ते नेतृत्व त्यांचं एकमुखी नाही आहे. त्यांना सगळ्यांची विचार विनिमय करून भूमिका घ्याव्या लागतील. हे ठरवण्यासाठी एकमुखी असं जे इंडी आघाडीचं नेतृत्व राहुल गांधींकडे आहे, त्या एकमुखी नेतृत्वाला इंडी आघाडीमध्येच हरवणं हे या 26 पक्षांना भाग आहे. नाही हरवलं तर मोठी किंमत मोजा, मोठी किंमत. मित्रांनो, चुकीचा सेनापती तुम्ही घेतलात की तुमचा पराभव आधीच ठरलेला असतो. समोरच्या बाजूकडे एक योग्य, खंबीर, कर्तबगार आणि धाडसी सेनापती असेल आणि तुमचा सेनापती हौशी असेल, टाईमपास म्हणून लढाई करायची, नंतर आता मी झोपतो वगैरे, आता मला कंटाळा आला असं वगैरे म्हणणार असेल तर तो युद्ध जिंकून देऊ शकत नाही. चुकीचा सेनापती निवडणं ही पराभवाची पहिली पायरी असते. लढाई होण्याच्या आधी, निवडणूक लढण्याच्या आधी पराभूत होण्याची मानसिकता म्हणजे आपला सर्वोच्च नेता किंवा आपला सेनापती चुकीचा निवडण्यापासून होते. इंडी आघाडीने मुंबई संमेलनामध्ये केलेली पहिली चूक अशी आहे की त्यांनी राहुल गांधी
यांचं एकमुखी नेतृत्व जवळपास मान्य केलेलं आहे. ते तसंच राहणार असेल तर इंडी आघाडीचा पराभव आजच झालेला आहे. निवडणुका लागतील तेव्हा लागतील. किंवा दुसरा पर्याय असा निघतो की राहुल गांधींना अडवता आलं नाही, हे लोक त्यांना संयम किंवा लगाम लावण्यात यशस्वी झाले नाहीत, तर प्रत्यक्ष निवडणुका येईपर्यंत या 26 पक्षांची इंडी आघाडी ही आपोआपच विस्कटलेली असेल, जमीनदोस्त झालेली असेल. आणि म्हणून मोदींना नंतर हरवता येईल, आधी इंडी आघाडीच्या अंतर्गत राहुल गांधींनाच या पक्षांना हरवावं लागेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.